शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 74 आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर झोपून वगैरे उठलो, लगेच आंघोळ वगैरे केली. आज सुट्टी आहे, सो लेट उठलोय. तर आज आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच इंडिपेंडन्स डे, ते पण 80th. तो तुम्हाला देखील शुभेच्छा खूप खूप. त्यासोबत आता पहिला आधी आपण नाश्ता करून घेऊयात. काय काय माहिती नाही, तर पहिलं नाश्ता पाया पडलो. तर आज नाश्त्यासाठी आईने मागवलेलं बघा, आपला फेवरेट मनीष कॅफेमधून इडली. तर चला आता नाश्ता करून घेऊया, इडली खाऊया, खूप भूक लागली आहे. आईने कामाला लावलंय, चण्याचं पीठ आणायला बोललंय. चला आता पहिला आणून देऊया तिला. आज गेस्ट येणार आहेत. आता पप्पाला इथे कामाला लावलंय. बघा आता पप्पा चाललाय आणायला, आपण जाऊयात त्या मागे मागे. पप्पा चण्याचं पीठ आणायला गेलं आणि आपण जाऊयात बटाटे आणायला. वाटतं भजी बनवला रे मम्मी. बघू कशासाठी बटाटे मागे. हा तो आमचा इंडिपेंडन्स डे करून झालाय आमच्या जुन्या घराच्या इथे, म्हणजे इकडेच. डायरेक्ट मोबाईलनेच व्हायला मस्तपैकी आपला झेंडा लावलेला आहे भारताचा. आजोबा इथे बटाटे देत आहे. इकडे बघा कुत्रा बघा कसा पकडापकडी खेळतो छोट्या पोरांसोबत. हा बघा, हा बघा इथे पकडापकडी खेळतोय. आमच्या क्लब हाऊसला बघा एकदम मस्त सजावट केलेली आहे आतून देखील. तर चला आता जाऊया. सगळं सामान घेऊन आता आलोय. तर चला आईला देऊया आणि बघू मग काय करायचं. मला पण कळत नाही, आज सुट्टी आहे, सो कुठे जायचं देखील नाहीये. बघू आता. तर गंधार हा बघा इथे टाइमपास करतोय तो बघा. आज सुट्टी भेटली आहे, तर टाइमपास न करता आपण थोडासा अभ्यास करूयात. कारण की आहे आता एक्झाम्स वगैरे येतील. 5 ऑक्टोबरपासून एक्झाम आहेत माझी. तर हे बघा अभ्यासाला घेतलेली आहे. कॉस्ट अकाउंटिंगच शिकतोय बघा. 12 व्हिडिओ आहेत, पण आपण 1-2 बघून आपल्याला शिकता येईलच लगेचच. तर हा बघा इथे टाइमपास करतोय मस्त. काय काम धंदे नाही, तर चला आता ते करू घेऊ. तर गावावरून काका आणि काका आले. गावावरून काका आणि काकी आले करणारे ते बसलाय. पप्पा घर दाखवतोय नवीन. त्यासोबत बाहेर पाऊस पडतोय, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि हा बघा इकडे अभ्यासाचं नाव घेतलं की याची गोटी वर येते. तो बघा. काका काकी गेस्ट आलेत, तर आज मस्त की संध्याकाळी जाणार आहेत. हा बघा आळस बघा बैलाला. तर चला आता आपण टेरेसवर जाऊया, काकाला टेरेस बघूया. चला आता जाऊ वर. हो लिफ्ट आली आहे. चले लिफ्ट आली. चला आता जाऊया 20th फ्लोअरला. 24th सॉरी 20th. टेरेसवर आलेलो आहे. तर चला आता वर जाऊयात. हे बघा काका ते चालतायत मागे. तर चला आता वर जाऊ. थोडं सकाळचा आलो नव्हतो कधी, दुपारचं आपण येतो संध्याकाळ वगैरे. तर चला आता जाऊयात वर. मस्त पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे, असं थंडगार वाटतंय बघा. मी मस्त चट्टीवर फिरतोय. तर चला आता हवाच हवा आहे नुसती. चला वर जाऊ. आलोय आता वर. तेवढ्याच बिल्डिंग आमच्या 10 बिल्डिंग शिर्के बिल्डर म्हणून. तर आजोबा आहे बघा इथून घरी येत आहेत. तर वरून दिसलेत आपल्याला, हे बघा. चला आता घरी येत आहेत ते. पप्पा त्यांना सगळं तिथे सांगतोय, हे बघा कुठे काय आहे. त्यासोबत त्यांना खूप आवडलंय हे वरचं. ते राहायला वेंगुर्ल्याला आहे, सिंधुदुर्गला. तर हे बघा इथून आपला व्ह्यू बघा. मस्त पावसाळ्यामुळे धुक्क झालंय, सगळीकडे धुक्क पडलेलं आहे. हे आपली कांजूरचं डम्पिंग, त्यासोबत ही वसईची खाडी. आणि हे बघा आपली जुनी बिल्डिंग बघा, इथून दिसते आपल्याला प्रॉपर जुनी बिल्डिंग. तर चला आता खाली जाऊयात घरी. काकाला खूप आवडलाय. तर हा बघा इकडचा व्ह्यू पण बघा, मस्त वाटतो एकदम फॉगी, पूर्ण धुकाने भरलेला आहे. तर चला आता खाली जाऊ. टेरेस वरून खाली आलो, घरात पाऊल ठोलं आईने काम दिलं. तर चला डबा द्यायला जाऊयात. एक आजी आजोबांना डबा द्यायचा आहे, जवळच आहे, चालत चालत जाऊ फटाफट. आज फक्त घरी गेला वास आला, भजीचा वास होता वाटतं कोबीवाल्यांना. तर बघितला पाहिजे कुठली भजी बनवली आहे. तर चला आधी डबा द्यायला जाऊ, मला लगेच जेवण. आजोबांना डबा दिला, खाली डबा घेऊन आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. भूक लागली आहे आणि घरी जाऊन लगेच जेवून घेऊ. पाहुणे देखील आले. घरी आलो बघतो तर काय मम्मीने आहे बघा, गेस्टला देखील कामाला लावलाय. काय वाटतं का मम्मीला बघा, काकी मस्त इथे काम करते. आजोबा काका आणि पप्पा जेवायला बसले. आता जरा वेळात आपण पण जेवून घ्या. आजोबा जेवताय, आईने जेवायला वाढलंय. तर आज बघा एकदम सगळं स्पेशल आहे. गेस्ट आलेत म्हणून. कुरडई आहे बघा 2 प्रकारची, त्यासोबत भजी आहे, भात आहे, भेंडीची भाजी आहे
कॅप्सिकमची भाजी आणि चपाती आहे त्याचा जेवण घेऊया. तर गेस्ट गेले. काका काकीची ट्रेन होती दादरवरून. तर काका काकीने माझ्यासाठी माझं फेवरेट सोनपापडी. तर चला सोनपापडी खाऊन घेऊयात. माझी एकदम फेवरेट, एकदम गोड गोड मस्त लागते एकदम. तर चला आता खाऊन घेऊ. मस्तपैकी सोनपापडी वगैरे खाऊन पण आता थोडा एक छोटासा नॅप घेऊयात. कारण की आज थोडा एकदम बोरिंग डे आहे. कारण की आज कुठे जाता देखील आलं नाही, कॉलेज वगैरे काय नाही, प्रॅक्टिस नाही. सो घरीच होतो पूर्ण वेळ. सो संध्याकाळी बघू कुठेच गेलो तर. मित्र वगैरे पण काय माहिती कुठे गेलेत, काय कॉल वगैरे आला नाही. तर आता बघूया संध्याकाळचा थोडा एक छोटासा नॅप घेऊ 1 तास असा आणि मग उठून बघूया काय करायचं. झोपून वगैरे उठलोय. तर पहिला तर फ्रेश वगैरे होतो. खूप भूक लागली आहे. तर आता माहिती आहे आपल्याला भूक लागली तर आपण स्वस्तात मस्त आणि एकदम पटकन बनवणारं मॅगी खाऊयात. अजून काय ऑप्शन नाही कारण की मम्मीला सुट्टी सुटली आहे. तर अजून काय बनवू तर नाही शकत लगेच पटकन. 2 मिनिटात म्हणजे कसं आहे ते मॅगी 2 मिनिटात बोलतात. बट भाई बॉईल व्हायलाच 2 मिनिटं लागतात. काय पण बोलतात भाई. काय पण ॲडमध्ये पण काय पण दाखवतात भाई. 2 मिनिटात कशी काय मॅगी बनणार भाई? बॉईल व्हायला वेळ नाही लागणार का? काय पण म्हणतात. पहिला आधी फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर मॅगी बनवतो लगेच थोडं. खूप भूक लागली आहे यार झोपून उठल्यावर. काय माहिती वैताग येतं. काय खाल्लं नाही तर परत वैताग येतो. चला आपण खाऊन घेऊ पहिला फ्रेश होतो. तर मॅगीच्या ऐवजी इपी आहे. तर इपी आधी काढून घेऊ. बघ केवढा मोठा आहे. पप्पाने आणलाय आणि इथे पाणी गरम करायला ठेवलं. इपीची तयारी खूप जोरात चालू आहे बघ. इकडे आत्ताच मी 3 घेतलो. तर गंधारचा काय भरोसा नाही. आणि त्यासोबत बघा इकडे बॉईल केलंय. त्यासोबत इथे गरम करायला ठेवलं. मसाला टाकून झालाय तिन्ही ह्याचा मॅगीचा. तर हे क्रश करून घेऊयात. मस्तपैकी क्रश वगैरे करून झालंय. एकदम खूप जास्त वाटते आता जरा. आता ते एकदम मस्तपैकी गॅस स्लो करून ह्याच्यात टाकून घेऊया. थोडंसं परतून घेऊया थोड्या वेळ. गॅस थोडासा फास्ट करतो. तर मस्तपैकी त्याला बॉईल होत्या. ऑलमोस्ट आपली मॅगी म्हणजे इपी रेडी आहे. थांबायचं दाखवतो. तर एकदम लास्ट स्टेजला आहे. थोडंसं त्याचं पाणी आटून घेतलं पाहिजे प्रॉपर एकदम. त्यानंतर आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. फायनली आपली इपी रेडी आहे. तर चला आता खाऊन घेऊयात मस्त. खूप भूक लागली आहे. तसं थोडीशी ठेवली आहे. गंधार आला तर गंधारला देऊ. आता आपणच खाऊन घेऊ. गंधार नाही आलाय घरी. सो फेकण्यापेक्षा किंवा वेस्ट जाण्यापेक्षा आपण खाऊन घेऊयात. चला पटकन. 7:30 वाजले तर बाप्पाचा दिवा लावलाय. पोट भोजन देखील झालेलं आहे आपलं. यप्पी यप्पी खाऊन आपण पोट भोजन केलेलं आहे. तर आता आपण अभ्यासाला घेऊयात प्रामाणिक गपचूप. कारण की आता त्यासोबत मला एक गोष्ट सांगायची ती नंतर सांगेल. अभ्यासानंतर सांगतो. अभ्यास चालूच आहे. तर आजी ते स्तोत्र बघते. आजी आताच मंदिरावरून आली आहे. आता जरा वेळात आपण जेवून घेऊया. आजोबा देखील आले. जेवणासाठी आहे डाळ भात. त्यासोबत आपली कोबीची भजी. गंधार इथे बाहेरून खाऊन आलाय. काय वगैरे तो बघा. मिरच्या वगैरे पिलाय तुम्ही. चला आता आपण जेवण घेऊ. तर जेवण वगैरे झालं. तर गंधारची ऍक्टिंग बघा. उद्या वाटतं क्लासला जायचं नाही. उद्याची ऍक्टिंग झाली बा. आता रिलीज पण लावतोय. काय माहिती ऍक्टिंग करतोय का खरं आहे. उद्या क्लास आहे ना. उद्या रविवार आहे आणि जरा क्लास लावलाय. जेवण पण झालं. गंधारचे नाटक पण बघितलं. तर आता झोपायचा टाइम आहे. तर 12:30 वाजून गेलेत. तर उद्या आपण एका टुर्नामेंटला जाणार आहोत. जी ऑप्शनवाली. तर पप्पाची मॅच सकाळी आहे. माझी दुपारी आहे. तर आता आपण झोपून घेऊयात. गंधार झोपलाय खाली. तर आजच्या ब्लॉगला आपण तेच बाय बाय टाटा करूयात. मेसेज कंटेंट ब्लॉग्समध्ये तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यासाठी नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 73. आपल्याला डेज ब्लॉग चॅनल देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.